उसमें सुधार हुए हैं, इंफ्रास्ट्रक्चर में काफ़ी सुधार हुए हैं। कोरोना के समय भी अगर आप देखें तो कोरोना के समय भी हमारी सरकार ने डिजिटल जो एजुकेशन सिस्टम को डेवलप किया, ज्ञान गंगा को दूर दराज गांवों तक में पहुंचाने में ऐतिहासिक सफलता पाई। उत्तर प्रदेश का मैं एक उदाहरण देना चाहता हूं कि एक तरफ कोरोना की मार थी, दूसरी तरफ हमारे शिक्षा जगत के जुड़े हुए लोग ने एजुकेशन सिस्टम को में परिवर्तन किया और परिवर्तन के साथ उन्होंने डिजिटल रूप में जो पठन पाठन की प्रक्रिया थी शुरू किया और जो टीचर्स के लेक्चर्स थे उनको डिजिटली अपलोड कराया। 78,000 टीचर्स के जो लेक्चर्स थे वो अपलोड हुए और 78,000 जो लेक्चर्स थे वो पूरे देश में नहीं पूरी दुनिया में फ्री ऑफ कास्ट लोगों को पठन पाठन के लिए उपलब्ध हुए। ऑस्ट्रेलिया के राजदूत ने आके उस डिजिटल लाइब्रेरी की तारीफ की जो कोरोना के समय भाजपा सरकार में जिस प्रकार से बनाया गया था। मैं यही कहना चाहता हूं कि आज जो सरकार की प्राथमिकता रही वो रही कि गुणवत्तापरक शिक्षा हो, सुखी मन शिक्षक हो, नकल विहीन परीक्षा हो और तनाव मुक्त विद्यार्थी हो। विद्यार्थियों को जो आप देख रहे हैं कि विभिन्न प्रकार से अभी एकदम से जो शिक्षा क्षेत्र में बजट बढ़ा है, 13-14 में 65,867 करोड़ का बजट था, आज 2024-25 में 1,20,627 करोड़ का बजट है। यानी निश्चित रूप में शिक्षा के क्षेत्र में सबसे ज्यादा ध्यान दिया गया है। आज 319 नए मेडिकल कॉलेज, 15 एम्स हैं और 2015 में ये केवल 11 से थे, आज ये 46 हो गए हैं। इनमें उल्लेखनीय वृद्धि भी है। माननीय, मैं यही कहना चाहता हूं कि आज शैक्षिक सुधारों का युग है, आज आर्थिक सुधारों का युग है, आज के समय युवाओं के रोजगार सृजन का युग है। आज के समय हम एक उस पीढ़ी को देख रहे हैं कि जो 2047 में एक विकसित भारत की जो संकल्पना है उसको हम हकीकत में कैसे बदलें। ये बजट युवाओं के सपनों को पंख लगाने वाला बजट है। ये बजट 2047 का जो विजन है विकसित भारत का उसको हकीकत में बदलने वाला बजट है। एक संतुलित बजट है। ये हमारी डेफिसिट फाइनेंसिंग को, जो हमारी घाटे की वित्त योजना है, उसको कम करने वाला एक हमारा पूंजीगत व्ययों को एक नियंत्रित करने वाला ये बजट है। और निश्चित रूप से इस बजट का जो प्रभाव पड़ेगा वो आने वाले काफ़ी समय में हमारी प्रति व्यक्ति आय में समृद्धि करेगा, रोजगारों में वृद्धि करेगा और हमारा उत्पादन बढ़ेगा। और उत्पादन के साथ साथ मैं आखिर में केवल इतना ही कहता हूँ मान्यवर, ये भारत में जनसंख्या ज़्यादा है, इसलिए इस देश में उपभोक्ता ज़्यादा हैं। यानी हम अगर उत्पादन करते हैं तो पूर्ति भी हमारे पास में उसके साधन उपलब्ध हैं। इसलिए ये बदली हुई सरकार में मैं माननीय प्रधानमंत्री जी को और माननीय जो हमारी वित्त मंत्री जी हैं उनको मैं धन्यवाद दूंगा। और फिर से मैं कहूँगा कि मैंने उनको काका श्री कहा है, यह संसदीय शब्द नहीं। आदरणीय खड़गे जी को उन्होंने माता स्वरूप में देखा था, लेकिन एक दिन खड़गे जी ने कहा था कि मैं जो कुछ हूँ वो आदरणीय सोनिया दादी माँ के कारण हूँ, आदरणीय राहुल चाचा जी के कारण हूँ। तो मैं समझता हूँ कि उनकी जो सानिध्य की प्राप्ति है वो यहाँ पर मैं देख नहीं पाया, लेकिन बजट की प्रशंसा उन्होंने की, इसलिए मैं उनका धन्यवाद ज्ञापित करता हूँ। थैंक यू डॉक्टर शर्मा जी। या डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे। धन्यवाद पीठासीन सभापति महोदय। अमृतातेई पैजा जिंके। ओके, अमृतातेई बैठे सर, शर्मा जी बैठे शर्मा जी प्लीज। अमृतातेई पैजा जिंके अशा मायबोली मराठी भाषेमध्ये मी बोलणार आहे आणि श्री प्रभू चक्रधार स्वामी यांनी या मराठीचा पाया रचला। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेवानी, बहिणाबाईंनी ज्या भाषेला समृद्ध केलं, अनेक साहित्यकारांनी आभूषण चढवले, अशा मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा ही सुद्धा भावना ठेवून मी बोलतो आहे। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेजी चांगली मराठी बोलतात। पूर्व प्रधानमंत्री नरसिंहराव जे आमचे खासदार होते ते सुद्धा शुद्ध मराठी बोलायचे।
आणि विकसित भारताचे उद्गाते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी अनेक वेळा मराठीमध्ये उत्स्फूर्तपणे बोलतात, त्याचा आनंद घेतात. गेल्या काही दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र सदनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भाषण संपल्यानंतर म्हटलं की आता भूक लागली, चला जेवायला जाऊया. आणि सर्व मराठी खासदारांना या बोलण्याने न जेवताच तृप्त केलं. सभापती महोदय, मी 2024-2025च्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मांडलेल्या शेतकऱ्याच्या, गरिबाच्या, महिलाच्या, युवकांच्या, सैनिकांच्या आणि मध्यमवर्गीयाच्या अर्थसंकल्पाचं स्वागत करतोय आणि अभिनंदन करतोय. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळामधला मांडलेला हा पहिला अर्थसंकल्प आहे आणि तसा 7वा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प वाचला पाहिजे, नंतर बोलायला हरकत नाही, परंतु फॉल्स नॅरेटिव्ह पसरवणारे ज्याप्रमाणे चावडीवर काक कल्लोळ होतो त्याप्रमाणे बोलायला सुरुवात होतात आणि गावाला संभ्रमित करतात, गावाला दिशा देत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तर असे संभ्रम पसरवणारे अनेक आहेत, परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तातडीनं दखल घेतली आणि संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. आमची भगिनी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी तर संपूर्णतः सांगितलं की महाराष्ट्रामध्ये काय दिलेलं आहे, परंतु 2 गोष्टी प्रामुख्याने मी सांगणार आहे की ज्या महाराष्ट्राच्या युवकांच्या, देशाच्या युवकाच्या रोजगारासाठी निर्माण झाल्या. सभापती महोदय, गडचिरोली असा जिल्हा आहे की ज्याचं पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे, नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी आहे. हा आदिवासी जिल्हा आहे, हा ॲस्पिरेशनल जिल्हा आहे आणि 1984मध्ये तिथल्या माओवाद्यांनी गडचिरोलीच्या अधिवेशनात सांगितलं होतं कि भारत का संविधान और भारत का लोकतंत्र हमें मंजूर नहीं, भारत सरकार और महाराष्ट्र सरकार हमें मंजूर नहीं, हम सरकार स्थापित करेंगे. आणि तेव्हापासून नक्षलवाद वाढत गेला आणि नक्षलवादामध्ये अनेक गावकरी, अनेक सरपंच, अनेक पोलीस फोर्स शहीद झाली. परंतु त्या गडचिरोलीमध्ये, सुरजागडमध्ये आज ज्या स्टील प्लांटचं भूमिपूजन सुरजागडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं, त्या ज्या गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा, नक्षलवाद्यांचा हैदोस होता, त्या गडचिरोलीमधल्या आदिवासी बेरोजगारांना काम देण्याकरता या स्टील उत्पादनाचं परियोजना सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचं बांधकाम सुरू झालं. 7,000 आदिवासी युवकांना रोजगार मिळणार आहे. आणि म्हणून हे म्हणू शकतो मी कि मोदी जी सोचते हैं तो सिर्फ विकसित भारत के लिए. सभापती महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी 72,220 कोटीचं वाढवण खोल बंदर याला हिरवा कंदील दाखवला. मंत्रिमंडळाने डहाणू जवळचं वाढवण बंदर आहे त्या बंदराच्या विकासाला मंजुरी दिली. हे बंदर JNPT आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून बांधल्या जाणार आहे आणि 2029 पर्यंत पहिला टप्पा होईल, 2037 पर्यंत दुसरा टप्पा होईल आणि हे बंदर सिंगापूर आणि कोलंबो यानंतर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बंदर आहे. कारण आज जागतिक स्तरावर मोठे कंटेनर व्यापारासाठी वापरले जातात. आज भारतामध्ये असे कंटेनर पार्क करण्यासाठी कोणतीही योजना नाही. 2001 नंतर कामराज बंदरानंतर 2 दशकात विकसित झालेलं सरकारी मालकीचं हे पहिलं बंदर राहणार आहे आणि किती लोकांना रोजगार मिळणार आहे? यामध्ये 12 लाख लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्यापैकी 90% रोजगार हा स्थानिकांसाठी राखून ठेवला आहे. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये उबाठा ज्याचं नाव आहे असं सातत्यानं विरोध करतो. मेट्रो असो, मेट्रो 3 असो त्याला उबाठाचा विरोध, कोस्टल रोड असो त्याला उबाठाचा विरोध, जैतापूरचा अणुप्रकल्प असो त्याला उबाठाचा विरोध आणि या बंदरास जलयुक्त शिवार असो त्याला उबाठाचा विरोध आणि या बंदरासाठी सुद्धा उबाठाचा विरोध आहे. लोकांना भडकवल्या जात आहे आणि काही
काही एजन्सीज मानवाधिकार आयोगाच्यासाठी किंवा मानवाधिकार आयोगाच्या निमित्तानं ज्याप्रमाणे नर्मदेवरच्या नर्मदा सागर प्रकल्पाला विरोध केला त्याप्रमाणे याच्यासाठी विरोधात सरसावत आहे. आणि म्हणून उभाटा असो किंवा बाकीचे कोणी असो त्यांना माझी विनंती आहे की ही मोदीजीची विकसित भारताची पहल आहे ज्यामध्ये 12 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. आणि माझी विनंती राहणार आहे की उभाटा कोणाचं नाव असेल तर त्यांनी उभं राहायला हरकत नाही, परंतु उभाटा असं आहे की त्या उभाटाने सर्व महाराष्ट्र बर्बाद करण्याचं ठरवलं आहे. जलयुक्त शिवार असो, पाण्याची योजना असो, धरणाची योजना असो, जैतापूरचा अणुप्रकल्प असो, या सगळ्या गोष्टीला विरोध करणारं हे उभाटा आहे. आणि म्हणून लोकांनी सावध होणं आवश्यक आहे, कारण 12 लाख रोजगार मिळवून देणारं हे बंदर आहे ज्याच्यामुळं पालघर सारख्या ॲस्पिरेशनल ठिकाणी अतिशय चांगल्या तऱ्हेनं रोजगार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, उभाटा रेकॉर्डवरून काढल्या जात आहे. उभाटा हे अश्लील नाही, उभाटा असंसदीय नाही, उभाटा आणि त्यामुळं उभाटा हे कुठेच काढल्या जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, महत्वाची गोष्ट अशी की आज अग्निवीरच्या संदर्भात मी बोलणार आहे, कारण अग्निवीर ऐसा है सर, अग्निवीर ऐसा है कि जो पूरा भारत का संरक्षण का नक्शा बदलने वाला है. सभापति महोदय, आपको पता है कि संरक्षण की क्षमता बढ़ाना जरूरी है और संरक्षण की क्षमता बढ़ाने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनके हर बजट में प्लीज ज्यादा एलोकेशन रखा जा रहा है. बजट के ऊपर बात करिए प्लीज, डोंट क्रिटिसाइज. ज्यादा एलोकेशन रखा जा रहा है. आज सभापति महोदय, स्पीक ऑन बजट प्लीज. सभापति महोदय, मैं बजट में बोल रहा हूँ, ये बजट में बोल रहा हूँ, क्योंकि अग्निवीर के बारे में पूर्व अर्थमंत्री जिन्होंने बोला था कि हमारी सत्ता आएगी तो हम अग्निवीर निकाल डालेंगे, लेकिन मैं उनको बताना चाहता हूं कि यही अर्थमंत्री है कि जिन्होंने डिजिटल ट्रांजैक्शन के लिए निगेटिव बोला था. यही अर्थमंत्री है कि जिन्हें बोला था कि भारत में डिजिटल ट्रांजैक्शन होता नहीं है. कल आरबीआई का रिपोर्ट है कि भारत डिजिटल ट्रांजैक्शन में सबसे बड़ा देश, 1 नंबर का देश हो रहा है. ऐसी निगेटिव मानसिकता है, नकारात्मक मानसिकता है. और अग्निवीर के बारे में सोच ऐसी है कि पूरी फोर्सेस का उम्र, आज हमारी फोर्सेस की उम्र, एवरेज उम्र 37 ईयर्स है. सभापति महोदय, चुस्तीली फोर्स होनी चाहिए, यंग फोर्स होनी चाहिए. यूएस का एवरेज एज 23 है, पाकिस्तान का एवरेज एज 22 है.